निवडणुकीसाठी ठाकरे गट उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। अनिल देसाईंच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्याने उमेदवारीचा विचार सुरू आहे। आम्हाला बैठकीपासून वंचित का ठेवलं? काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वंचितचा सवाल। मोदींना हवं त्यांना भारतरत्न दिले जात आहेत। आधी विरोध केला, मात्र आता बिहारमध्ये मतं मिळावे म्हणून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। ज्यांना भारतरत्न दिलंय ते राजकारणासाठी नाही तर त्यांचं योगदान पाहून दिलंय। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा ही आमचीही मागणी, दीपक केसरकरांचं वक्तव्य। एकमेकांचे पाय खेचणं बंद करा, खेकड्याच्या वृत्तीचं काम करू नका, अडचणी येणार पण काळजी करू नका, हरी हुई बाजी हम पलटकर रहेंगे, राष्ट्रवादी युवा महामेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्री मराठा समाजाची फसवणूक करतायत। मनोज जरांगेंनी राजकारणात यावं तरच त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फलित होईल, येवल्यात बोलताना हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य। भाजप खासदार सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। शेतकऱ्यांसंदर्भात विविध विषयांवर केली चर्चा। तर अधिवेशन संपल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात कांदा निर्यात बंदी आणि नाफेडबद्दल सकारात्मक चर्चा होईल, सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त। खुर्च्या भरणार की नाही ही धाकधूक होती, पण नंतर आठवला हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाही। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला, तर कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा प्रकल्प, तो पूर्ण होणार ही ठाकरेंची गॅरंटी, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। गारपीट आणि अवकाळी पाऊस याबाबत यंत्रणांना अलर्ट देण्यात आलाय, तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहाय्यक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप। पेपरमधील काही मजकूर टेलिग्रामवर व्हायरल। व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या ॲडमिन विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।